एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत.
पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्ल. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय. वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा.
अरे तो वाचवा, खूप कोणीतरी, ओरडला, मी बुडतोय, पण कोणी आलं बुडतोय नाही. मी. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अलीबाबा नावाचा एक सुतार होता. तो आपल्या पत्नीसोबत गरिबीत जीवन जगत होता. अलीबाबा गाढवाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जात असे आणि तीच लाकडे विकून घर चालवत असे. एक दिवस तो लाकडं कापायला जंगलात गेला. तेव्हा त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्याला भीती वाटू लागली. बहुतेक हे चोर आहेत. मी लपून बसतो. गाढवाला झुडपात लपवून अलीबाबा झाडावर जाऊन बसला. ती टोळी नेमकी त्याच झाडाखाली येऊन थांबली. अलीबाबाने मोजले तर ते 40 होते. त्या लोकांनी अवजड सामान त्यांच्या घोड्यावरून उतरवलं. अलीबाबा समजला की ते चोर आहेत. त्यांचा सरदार एका मोठ्या दगडाजवळ गेला आणि ओरडला, कुलजा सिम सिम. तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं. तो मोठा दगड बाजूला झाला, एखाद्या दरवाजासारखा, आणि समोर होती एक गुहा. सगळे चोर एक एक करून आत गेले, त्यांच्या अवजड सामानासह. शेवटचा चोर आत जाताच तो दगड पुन्हा त्याच्या जागी आला. अलीबाबाला विश्वास वाटेना, पण थोड्या वेळाने तो दगड पुन्हा हलला. सरदार बाहेर आला आणि पुन्हा ओरडला, बंद हो जा सिम सिम. त्या दगडाने पुन्हा रस्ता बंद केला आणि ती टोळी घोड्यावर स्वार होऊन निघून गेली. अलीबाबा झाडावरून उतरला आणि थेट त्या दगडापाशी गेला. त्याने तेच शब्द उच्चारले, कुलजा सिम सिम. तो दगड गडगडाट होऊन पुन्हा बाजूला झाला. अलीबाबा आत गेला. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, हिरे, खजिना असाच इतस्तः पसरलेला होता. त्याने 3 पिशव्या भरून सामान घेतलं आणि निघून गेला. बाहेर पुन्हा त्याने तेच म्हटलं जे सरदार बोलला होता, बंद हो जा सिम सिम. त्याने सर्व सामान त्याच्या गाढवावर लादलं आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला ते सामान दाखवलं. तिलाही कळेना की अलीबाबाने हे सगळं कोठून बरं आणलं. एवढं सोनं कुठे मिळालं? अलीबाबाने तिला सगळं सांगितलं. ती ऐकून खुश झाली आणि सामान काढू लागली. चला मोजूया, आपल्याकडे किती नाणी आहेत. नको, एक खड्डा खणून ही लपवून ठेवूया. तू नाणी काढायला जागा तयार कर, मी कासिमकडून नाणी मोजायला भांड घेऊन येते. अलीबाबाचा भाऊ कासिम खूप श्रीमंत होता.
पण लोभी सुद्धा. त्याने कधीही अलीबाबाला मदत केली नाही. म्हणून अलीबाबा म्हणाला, या नाण्यांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस, कोणालाही नाही. त्याची बायको कासिमकडे मापाचं भांड घ्यायला गेली. कासिमला जरा शंका आली, म्हणून त्याने विचारलं, तुला कशासाठी हवंय? काय मोजणार आहेस त्याने? अलीबाबाच्या बायकोने काहीतरी खोटं नाटक सांगितलं. कासिमचा तिच्यावर विश्वास बसला नाही. त्याने हळूच भांड्याच्या खालच्या बाजूला मध लावून दिलं. त्याच भांड्याने त्यांनी नाणी मोजायला सुरुवात केली आणि मग सगळी नाणी गाडून टाकली. त्यानंतर अलीबाबाची बायको भांडे परत करायला कासिमकडे गेली. पण तिने पाहिलंच नाही की भांड्याच्या खालच्या बाजूला सोन्याचं नाणं चिकटलं होतं. ही फार मोठी चूक केली तिने. कासिमला भांड मिळाल्यावर त्याने खालच्या बाजूला पाहिलं. सोन्याचं नाणं पाहून त्याला धक्काच बसला. कुठून मिळालं असेल अलीबाबाला ते सोनं? कासिमला रात्रभर झोप आली नाही. सकाळ होताच तो अलीबाबाच्या घरी गेला आणि त्याला भांड्याच्या खाली चिकटलेलं नाणं दाखवलं. अलीबाबा, तू सोनं खरेदी तर करू शकत नाहीस, मग कुठून आलं हे सोनं? सांग मला. अलीबाबाने त्याला सर्व काही सांगितलं, जेणेकरून त्याने कोणाला आणखी काही सांगू नये. जर तू मला त्या ठिकाणी घेऊन गेला नाहीस तर मी चोरांना सांगून टाकेन तू काय केलंय. पण कासिम, अलीबाबाला माहित होतं की कासिम खरंच सांगेल. त्यामुळे त्याला कासिमला त्या जागी न्यावंच लागलं. ती गुहा याच शिळेच्या मागे आहे. आता चल, इथून लवकर जायला हवं. ते चोर परत यायला झालेत. दोघेही घरी परत आले. पण कासिमच्या डोक्यात तेच विचार होते. तो लगेच 2 हंडे घेऊन त्या गुहेत पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने तेच शब्द उच्चारले जे अलीबाबाने सांगितले होते. खुल जा सेम सेम. तो दगड बाजूला झाला आणि दरवाजा उघडला. कासिमचा विश्वास बसेना. आतील दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं. एवढं सोनं पाहून त्याचं डोकंच फिरलं. घाईघाईत त्याने पोत्यात सोनं भरलं. जेव्हा मावेना तेव्हा तो बाहेर पडू लागला. पण दरवाजा तर बंद झाला होता आणि ते उघडायचे शब्द होते ते त्याला आठवत नव्हते. तो काहीही शब्द बोलू लागला. खुल जा टिमटिम, खुल जा कुमकुम, खुल जा झिमझिम. काहीही बोललं तरी तो दरवाजा काही उघडेना. तो घाबरला. त्याला काही सुचेना. तेवढ्यातच चोर गुहेपाशी आले. त्यांना कासिमची गाढवे पाहून शंका आली आणि त्यांनी आपल्या तलवारी सरसावल्या. खुल जा सेम सेम. दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला पकडले आणि त्याला शिक्षा केली. तर हा चोर आपल्याकडे चोरी करत होता. रात्री उशिरापर्यंत कासिम घरी आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली. तिने अलीबाबाकडे मदत मागितली. अलीबाबाला सुद्धा कासिमची काळजी वाटत होती. तो गुहेत पोहोचला तर त्याला कासिमची गाढवे दिसली. तेव्हा त्याला समजले की कासिमला चोरांनी मारलं असावं. त्याने त्याच्या बायकोला सगळं सांगितलं. त्यांनी ठरवलं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. काही दिवसांनी अलीबाबा आणि त्याची बायको कासिमच्या घरी राहू लागले. त्यांनी त्याचा व्यापार सांभाळला आणि ते श्रीमंत होऊ लागले. त्याच वेळी चोरांच्या सरदारांच्या लक्षात आलं
की गुहेतून सोने दिवसेंदिवस कमी होत आहे. तेव्हा त्याने एका चोराला लक्ष ठेवायला सांगितलं. शहरामध्ये जा आणि बघ, कोणी असा माणूस आहे का की जो अचानक श्रीमंत झालाय आणि खूप खर्च करायला लागलाय. त्या चोराची नजर पडली अलीबाबावर, जो सोन्याची नाणी घेऊन बाजारात फिरत होता. त्याने त्याचा पाठलाग केला. अलीबाबा घरात गेल्याबरोबर चोराने घरावर खूण केली. संध्याकाळी कासिमची बायको जेव्हा घोड्यांना पाणी द्यायला गेली, तिने ती खूण पाहिली. तिच्या लक्षात आलं की काहीतरी संकट येणार आहे. तेव्हा तिने रंग घेऊन जवळपासच्या सगळ्या दरवाजांवर तशीच खूण केली. सकाळ होताच 40 चोरांची टोळी अलीबाबाचं घर शोधू लागली. तेव्हा त्यांना सगळ्या दरवाजांवर तशीच खूण दिसली. निराश होऊन ते परत फिरले. पण त्यांचा सरदार हट्टी होता. त्याने वेषांतर करून त्याचा शोध सुरू केला आणि गुपचूप तो पोहोचला अलीबाबाच्या घरी. दरवाजा वाजवला तर अलीबाबाने उघडला. मी खूप दुरून आलोय. मी तेल विकायला चाललो होतो. असं ऐकलंय की तुम्ही इथले सर्वात श्रीमंत माणूस आहात. तेल खूप चांगलं आहे. तुम्ही घेणार? अलीबाबाने त्याला तेलाचा व्यापारी समजून रात्री जेवणाचे निमंत्रण दिले. तेलाचे 40 पिंप घेऊन तो अलीबाबाच्या घरी पोहोचला. अलीबाबाने त्याचा खूप पाहुणचार केला. रात्री तेथेच थांबायचा सल्ला दिल्यावर सरदार आनंदाने तेथे राहायला तयार झाला. जेव्हा ते दोघे जेवत होते तेव्हा कासिमची बायको तेलाची पिंपे पाहायला गेली आणि तिला काही आवाज ऐकू आले. आपण निघूया का बाहेर? नको नको. तेव्हा तिला कळलं की यात तेल नाही, चोर लपले आहेत. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खूप तेल गरम केलं आणि प्रत्येक पिंपात गरम तेल टाकलं. आत बसलेल्या चोरांची स्थिती बिघडली, पण ते काहीच करू शकले नाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर सरदार पिंपाजवळ आला. या बाहेर. त्याला काही हालचाल दिसली नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला. झोपलात की काय? त्याने पुन्हा हाक मारली, पण उत्तर आलं नाही. म्हणून त्याने एक पिंप उघडून पाहिलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे तो उदास झाला. तोही पकडला जाऊ नये या भीतीने तो पळाला आणि परत कधीच तेथे आला नाही. दुसऱ्या दिवशी कासिमच्या बायकोने अलीबाबाला ही घटना सांगितली. आता ते कोणत्याही दडपणाशिवाय एकत्र आनंदाने जीवन जगू लागले. खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक कोल्हा राहत असे. तो आपल्या कुटुंबासाठी जेवण शोधत होता. जंगलात त्याला एक आवाज ऐकू आला. शोधताना त्याला झाडाझुडपामध्ये एक लहान मुलगा सापडला. हा तर माणसाचा मुलगा आहे, कोल्हा आश्चर्याने म्हणाला. तो त्या मुलाला घरी घेऊन गेला त्याचे रक्षण करण्यासाठी. जंगलातील वाघ शेरखान हे पाहून नाराज झाला, कारण ते मूल त्याने माणसांपासून चोरून आणले होते. कोल्ह्याच्या कुटुंबाला हा गोड मुलगा खूप आवडला. आजपासून आपण याला मोगली म्हणायचं, आई म्हणाली. त्या दिवसापासून मोगली आपल्या कोल्हे भावांसोबत राहू लागला. आई त्याची खूप काळजी घेत असे, जणू काही तो तिचाच मुलगा होता. लवकरच त्याची सर्व प्राण्यांसोबत मैत्री झाली.
तो त्यांच्यासोबत खेळू लागला. आता त्याला जंगलाचा कोपरा माहीत झाला होता. दरम्यान शेरखान मोगलीवरून दुरून लक्ष ठेवून होता आणि त्याला पकडण्याच्या संधीची वाट पाहत होता. एक दिवस कोल्हा, अकेला, अस्वल, बबलू आणि बिबळ्या बगेरा मोगलीबद्दल बोलत होते. मनुष्याची मुलं हुशार असतात. आपण त्याला जंगलचा मुलगा बनवूया ना. बल्लू आणि बगीरा, तुम्ही दोघे याचं रक्षण कराल आणि याला जंगलाचे सगळे नियम रीती शिकवाल. अनेक वर्ष झाली. बल्लू आत्मीयतेने शिकवत होता. त्याने त्याला फळे शोधणे आणि मध काढायला शिकवलं. मोगली बल्लूचे सारे काही ऐकून घेत असे. रोज तो उंच उंच झाडांवर चढून जेवत असे. बल्लूने त्याला जंगलातील आवाज ओळखणे शिकवले. त्याला मोगलीचं कौतुक होतं. किती जोरात धावत असे मोगली आणि किती चांगला पोहत असे. बगीराने त्याला शिकवलं की माणसांचे सापळे कसे ओळखावेत आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवावं. एक दिवस एक लहान कोल्हा एका सापळ्यात अडकला. शेरखानाला त्याची शिकार करून त्याला खायचं होतं. पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मोगलीने त्याला वाचवलं. शेरखानला हे अपयश आवडलं नाही. बल्लूने मोगलीला धोक्याच्या वेळी काढायचा आवाजही शिकवला. मोगली हे सुद्धा लगेच शिकला. जंगलातील कोणताही प्राणी मोगलीला त्रास देत नसे. त्याला हे माहित होतं की हे मोगलीला एकटे पकडू शकत नव्हते. शेरखान जंगलाचा सगळ्यात हिंस्त्र प्राणी माकडांकडे गेला आणि त्यांना मोगलीबद्दल सांगितलं. मोगलीला जे जे काही येतं ते त्याने जर आपल्याला शिकवलं तर आपण जंगलातील सर्वात हुशार प्राणी म्हणून ओळखले जाऊ. एक दिवस मोगली जेव्हा स्वतःसाठी छप्पर बनवत होता तेव्हा माकडे त्याला हळूच दुरून पाहत होते. ते त्याला पळवण्याची संधी शोधत होते. संध्याकाळ होताच ते मोगलीला उचलून दाट जंगलात त्यांच्या अड्ड्यावर घेऊन गेले. आता तो माकडांमध्ये होता. जेव्हा मोगलीला समजलं की त्याचं अपहरण करण्यात आलं आहे तेव्हा तो विचार करू लागला. त्याला काहीही करून बगीरा आणि बल्लूला हे कळवावंच लागेल. अचानक त्याला आकाशात उडत असलेलं चील गिधाड दिसलं. त्याला धोक्याचा आवाज आठवला. आपलं रक्त एकच रंग, लाल लाल लाल. हे ऐकताच चील समजला की मोगली आपलाच कोणीतरी आहे आणि आता त्याला धोका आहे. माझं नाव मोगली आहे. बल्लू आणि बगीराला सांगशील का मी इथे अडकलोय? नक्कीच का नाही. चील म्हणाला आणि त्याने भरारी घेतली बातमी पोहोचवण्यासाठी. माकडे त्याला त्यांच्या गुहेत घेऊन गेले. माकडांच्या नगरात हा दाट जंगलातील एक किल्ला होता. माणसांनी काही वर्षांपूर्वी तो बनवला होता. मोगलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. बगीरा आणि बल्लूने सापाची म्हणजे काची मदत मागितली. ते तिघे माकडांच्या नगरात एका मूर्तीच्या मागे लपून बसले. त्यांना अनेक माकडे मोगलीच्या आजूबाजूला दिसत होती. ते मोगलीला सोडवण्याची संधी शोधत होते आणि संधी मिळताच का म्हणाला, आता चला, चांगली संधी आहे. बगीरा आधी गेला, हळूच माकडांना घाबरवायला.
तो त्याच्या पंजांनी माकडांवर वार करू लागला. सगळी माकडे घाबरून पळाली. अचानक बगीराला माकडांनी घेराव घातला. माकडांनी मोगलीला पकडून एका खोलीत बंद करून ठेवलं. मोगलीला बगीराच्या लढण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याला हे माहित होतं की खिंडाराच्या खाली पाण्याचे कुंड आहे आणि त्याला हे सुद्धा माहित होतं की माकडे पाण्याला घाबरतात. बगीरा, लवकर पाण्यात उडी मार. बगीराने धावत जाऊन पाण्यात उडी मारली. आता बल्लूलाही माकडांनी घेराव घातला. बल्लू त्याच्या बचावासाठी त्यांच्या पंजांनी लढत होता. तो चांगला लढत होता, पण माकडे खूप जास्त होती आणि बल्लू एकटा पडला. तिकडे बगीराचा पाण्यात नाईलाज झाला होता. तो इच्छा असूनही मित्राची मदत करू शकत नव्हता. बल्लू माकडांचा सामना करत होता. इतक्यात तेथे का आला. काने आपल्या शेपटीने माकडांना थोबाडीत मारली आणि सगळी माकडे पळाली. माकडे काला नेहमी घाबरत असे. त्याच्या समोर त्यांचा टिकाव लागत नसे. जेव्हा ते तेथून घनदाट जंगलात दूर निघून गेले तेव्हा बल्लूची सुटका झाली. मग काने फुत्कार केला आणि सगळी माकडे सुन्न झाली. त्यांचा आवाज बंद झाला आणि एकदम शांतता पसरली. संधीचा फायदा घेत बगीरा पाण्यातून बाहेर आला. मोगली त्या खोलीतून ओरडला, मी इथे आहे, या खोलीत. काने आपल्या शेपटीने एक फटका मारला आणि भिंत पाडली आणि मोगली उडी मारून बाहेर आला. बल्लूने त्याला मिठी मारली. तू ठीक आहेस ना? ठीक आहे, पण खूप भूक लागलीये. तुम्ही सगळ्यांनी स्वतःची पर्वा न करता मला वाचवलं, त्यासाठी तुमचे आभार. मोगली काला पाहून खूप खुश झाला. तू नसतास तर काय झालं असतं. धन्यवाद. मोगली, बल्लू, बगीरा काला बाय करून घराकडे निघाले. आता शेरखानाला ही गोष्ट समजली होती की ज्यांचे नाते एवढे मजबूत असेल त्यांना तो त्रास देऊ शकत नाही. तो त्याच्या घरी परतला आणि पुन्हा आला नाही. अनेक वर्ष झाली. आता मोगली तरुण झाला होता. एक दिवस तो माणसांच्या गावाजवळ गेला. त्याने एक बाई पाहिली जिने त्याला ओळखले. हा तो मुलगा होता ज्याला काही वर्षांपूर्वी एका वाघाने त्यांच्यापासून हिरावून नेलं होतं. त्याने तो मुलगा मोगलीला दिला. मोगलीला आश्चर्य वाटलं, कारण हा मुलगा लहानपणचा मोगलीच वाटत होता. तेव्हा त्याला समजलं की तो मुलगा त्याचा भाऊ आणि ती बाई त्याची आई आहे. बल्लू, बगीरा आणि का त्यांना पाहत होते. आता तू आपल्या परिवारासोबत राहू शकतोस. जेव्हा आमची गरज भासेल तेव्हा आम्हाला फक्त हाक मार. तू आमचा भाऊ आहेस, आम्हाला कधी विसरू नकोस. गुड बाय मोगली. त्यांच्या मित्रांनी त्याचा निरोप घेतला आणि मोगली त्यांच्या कुटुंबासोबत मजेत राहिला. पण तो त्याच्या जंगलातील कुटुंबाला कधीच विसरला नाही, ज्यांच्यासोबत त्याचे प्रेमाचे नाते होते.